आज असं झालं आहे की स्वयंपाक करा वाटत नाही, कारण ऊन एवढं आहे ना की किचनमध्ये एंट्री देखील करा वाटत नाही. तरी पण मी सगळे कपडे वगैरे आधीच धुवून घेतलेले धुवून घेतले आणि कूलरचा डब्बा जो आहे ना खालचा त्याचं पाणी चेंज केलं आणि खूप गरम होतं आहे. तरी चपात्या वगैरे उरकलेल्या आहेत आणि सोहमला ना जाम अशी सर्दी झालेली उन्हाळ्यामध्ये, कारण त्यांनी खाल्लेली आहेत भरपूर अशी आईस्क्रीम. आता त्याच्याकडे एकदा मला जाऊन बघावं लागणार आहे. होती कालचा उपवास होता आणि आता सोहमला काय मी पूर्ण दाखवत नाही. त्यांनी टी शर्ट काढून बसलाय गरमी व्हायली म्हणून. त्याला म्हणलं ये बटाट्याची भाजी आणि चपाती खाऊत आपण. त्याचबरोबर आहे लोणचं, कैरी यायला लागलेले आहेत. तर तुम्ही पण या सगळेजण जेवायला. ये रे सोहम. दुपारी मी घेतले गहू साफ करायला आणि बाहेर आवाज येत असेल. पोरे क्रिकेट खेळत आहेत आणि बऱ्यापैकी गहू मला साफ करायचे आहेत. तर म्हणलं चला गहू साफ करून घेऊया. आणि फायनली एक तासाच्या मेहनतीनंतर गहू निवडून झालेले आहेत आणि गव्हात भरपूर घाण निघाली बघा, भरपूर घाण निघालेले आहे. आणि ऊन वाढतंय वरच्यावर, कारण आता 12:30 वाजलेले आहेत आणि मी असं इकडे एवढूशाच आडोशाला बसलेले. तर आता ऊन वाढते तर पटकून गहू आता उन्हाला टाकून घेते आणि झाडू मारून घेते. फायनली गहू निवडून झालेले आणि इतक्या गहू निवडताना एवढं ऊन होतं ना, आता एकदम ऊनच नाही आहे, चकवून गेलेले. तर निसर्ग चक्र म्हणता येईल, चालत राहतं. तर आता बटाट्याची भाजी आणि चपाती सकाळी केली ती. आता टोमॅटोचा सार आणि भात करायचा आहे सोमसाठी. त्याच्या काय तोंडाला चव येत नाही आहे म्हणे, त्याला सर्दी झाली आहे. तर चला मग टोमॅटोचा सार करून घेऊया. हा 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 टोमॅटो सार बनवून तयार आहे बघा. कसला टॅम्पटिंग झालेला आहे. आणि माझ्या मुलाला तर सोहमला तर एवढं आवडतो टमाट्याचा सार आणि भात. तर मंडळी तुम्ही पण या खायला. टमाट्याचा सार मस्त तयार आहे उकळून. तर कधीतरी मी पूर्ण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करील टमाट्याच्या सारची. तर आता सोहमला देते जेवायला, त्याचा वन ऑफ द फेवरेट आहे हे. तर चला तर मग सोहमला जेवायला देऊया. आता गरम गरम भातावरती गरम गरम सार, असं लहान मुलांच्या काही आवडीचं केलं ना की मुलं मस्त पोट भरून जेवतात. आणि मेन म्हणजे हे हेल्दी पण आहे आणि तो आवडीनं खातो पण.